सैमाकडली लागणूक दाखोवपी नागपंचम गोंयांतूय उमेदीन मनयली। श्रावणांतल्या शुक्ल पक्षाच्या 5व्या दिसाचो हो सुवाळो। नागपंचम तशी भारतातले हेर राज्यातय मनयतात, पण स्वरूप वेगळें। सरोप शेतकाराचो इश्ट हे कृतज्ञतायेचे भावनेंतल्यान उदेल्लो हो एक सण। गोंयच्या कांय थारावीक वाठारांनी मातयेचो नाग हाडून पुजतात आणि तेच दिसा सांजे त्याचे विसर्जनय करतात। नागदेव मंदिर मोरिडा फातोर्डा मडगाव इथला पुजारी आज या नागदेव मंदिरात श्रावणातल्या नागपंचमी उत्सवाच्या निमित्ताने सर्व भावी भक्तगणांना स्वहस्ते अभिषेक करण्याची संधी प्राप्त झाली। आजच्या दिवशीचं नागपंचमीचं महत्व म्हणजे आज अभिषेक केला तर ज्यांना काळ सर्पबाधा आहे किंवा ज्यांच्या हातातनं सर्प दोष झालेला आहे, सर्प हत्या झालेली आहे, त्यांचा तो सर्पदोष सर्पहत्याचं हे पातक जे आहे ते निवारण होतं आणि आजच्या शुभ दिवशी अभिषेक केल्यानंतर काळ सर्पाचा दोष निवारण होतो असं शास्त्रीय वचन आहे। तर त्यामुळे आजच्या दिवशी भाविकांना इथं येऊन स्वहस्ती अभिषेक करायला मिळतो आणि परत दुपारी 12 वाजता महापूजा, त्याच्यानंतर 1 वाजता महाआरती, महाप्रसाद असा सर्व कार्यक्रम आहे। संध्याकाळी स्थानिक कलाकारांचं भजन आहे आणि मग संध्याकाळी महाआरती आहे। तर या सर्वाचा सर्व भाविक भक्तगणांनी आस्वाद घ्यावा याचा मी सगळ्यांना विनंती करतो आणि आजच्या दिवशी अभिषेक वगैरे करून देवाची सेवा करून कृतातीर्थ व्हावं असाही मी सर्वांना विनंती करतो। हांगासर आज मोठो नागपंचमीचो उत्सव आसा। आज सुमार हांगासर 2000 ते 3000 पर्यंत लोक येवपाची शक्यता आसा आणि आज हांगासर आमचो प्रोग्राम 6 वरांचेर 6 ते 12 पर्यंत स्वहस्ते अभिषेक आसतलो। त्याच्या नंतर यजमानाचो अभिषेक जातलो। यजमानाच्या अभिषेका नंतर आरत्यो आणि तीर्थप्रसाद जातलो आणि मागीर महाप्रसाद 1 ते 3 पर्यंत आसतलो। सांजचे 7 वरांचेर भजनाचो प्रोग्राम आसा आणि त्याच्या नंतर 9 वरांचेर आमची प्रोग्रामाची सांगता जातली। आनंदादी नागरिकांना सगळं उद्यारे पुष्पम करोति आणि नागरिकांना नागरिकांना श्री आनंदादी नागपंचमीचो जो सण आसा तो कसो कितें सेलिब्रेट करतात? ते कशें आसा, श्रावण मास आयलो की खूब तरेचे सण येतात। तातूंत आयतार येता। आयतार जालो पयलो ह्या फावटी बेरेस्ताराचेर श्रावण बसला, त्या प्रमाणे 5 बेरेस्तार आयले, 5 शुक्रार आयले। तातूंत पयलो आयलो आयतार, अशे 4 आयतार। आतां कशें आसा, हें गांवांनीच आमच्या मर्यादीत उरना, जाल्यार शहरांनी बी आयतार म्हाका कांय खबर ना, पूण हें आमच्या गांवांनी ट्रेडिशनल आमी अजून पसून सांबाळलेलें आसा। आयतार आमची बायलां करता, म्हणजे आयतार आमची सुर्याची पुजा ती उपासना। ताच्या नंतर सोमार म्हणून आयलो नागपंचम। नागपंचम म्हणजे कशें आसा, हो नाग म्हणजे कोण ब्राह्मण, कडक ब्राह्मण। आतां कशें आसा, थोड्या घरांनी ब्राह्मणाचें स्थान आसता। कर्नाटकान जी नागाची प्रतिमा आसता, हें भयंकर नागर पंचमी तुमचे थंय कुटुंब म्हणजे 100-200 लोक त्या हे जावन एकत्र जावन ती नागाची पुजा आसता। आतां आमच्या गोंयांत कशें आसा, प्रत्येकाच्या चडशी नागपंचम पळय सारस्वत, वैश्य समाज आनी दैवत समाज हांचेर चड जाता हें।
आनी नागाची म्हणजे सकाळी ना पयल्या मातयेचो थोडे कडेन ट्रेडिशनल कशें करता चिपट आसता ते उलटे करून ताजेर पुजा करता तुळशीन दवरून. थोडे कडेन खोल्याचेर गंधान नाग काडटा. थोड्यां कडेन प्रतिमा आसता. थोडे कडेन चिकल मातीचो नाग करून तो पुजप. अशे खूब तरेनी विशेश प्रत्येकाच्या घरान कशी पद्दत आसा त्या प्रमाणे तो नाग हाडप. मागीर तो नाग हाडल्या नंतर ताजी विधिवत षोडशोपचार पुजा केली जाता. आनी मागीर ताच्या नंतर देवा एक पान नागाक दाखोवप आसता. लायो हें आसता. आनी मेन आज पातोळ्यो नागपंचमीच्यो त्यो नागाक दाखोवप आसता. आनी मागीर सगळें जातकच सगळे जाण प्रसाद ग्रहण करता. फक्त सांजचो जो आहा नागाची उत्तर पुजा करून नागाक पावप आसता. आतां विशेष नाग म्हणजे कशें आसा नागपंचमी सुरू जाल्या नंतर बाकीचे हे सगळे सण मागीर आयतार आसता. मागीर अष्टमीचें व्रत आसता. सुतापून जाता. आनी थोडे कडेन अश्यो पद्दती नागपंचम जाली की गणपती सुरू करता. तशें थोडे कडेन आसता. त्या प्रमाणे आनी नाग हो कितें आहा ब्राह्मण ताका बरो मान दिल्लो आसा. म्हणजे नागाक तो शेतकरी लोक किंवा इतर बाकी लोक ते हे आयत्या दिसा कशें आहा कोण खणिना किंवा कांयच करिना कित्याक आज नागाचो दीस दूख केल्ले जाल्यार दूख जाता काय अशें वचून पसून थोडो भंय आसा की दुखल्या नंतर बाबा हें जाता. पूण ते आयच्या लोक हें कशें करता की आज कांयच हें करता. सगळें पयले दिसा दुर्वा सुद्दां पयले दिसा काडून दिवं. आज ताका विशेष म्हणजे कशें आहा दूद आनी ल्हायो दाखोवप आनी पातोळ्यो हो पयलीं पासून हो ट्रेडिशनल आमगेलो नागपंचमीचो दूद आसा. त्या प्रमाणे हो ही नागपंचम सोमारा इतली आसा. त्या प्रमाणे आज नागाची पुजा करून सगळो दनपारचो निवेद बी दाखोवन आज नागाची पुजा केल्ली आसा.